नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमची ई-के-वाय-सी ची मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत तुम्ही आपली जी ई-के-वाय-सी आहे ते करू शकता. तर ही ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची हे महिलांना माहीत नाही. तुम्ही ई-के-वाय-सी फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलमध्येच करू शकता. तर बघा ही ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची आहे तर बघा महिलांनो, तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे या साईटवर जावं लागेल. ठीक आहे. ही साईट ओपन झाल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे आणि या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांनाच या ठिकाणी आपला पर्याय निवडता येणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, यावर क्लिक करायचं. ठीक आहे. यावर क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा, जो काही तुमचा आधार कार्ड क्रमांक असते तो टाकायचा. नंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा. कॅप्चा बरोबर टाकायचा आणि नंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि ओ-टी-पी पाठवा यावर क्लिक करायचं. ठीक आहे. तर बघा महिलांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन आलं, हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही, समजून जायचं तुमची योजना या ठिकाणी आता पूर्णपणे बंद झालेली आहे. तुमची ई-के-वाय-सी आता होणार नाही आहे. ठीक आहे. हा जर तुम्हाला एरर दिसत असेल तर समजून जायचं की तुमची योजना आता पूर्णपणे बंद झालेली आहे. तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार नाही आहे. पण ज्यांना हा एस-एम-एस आला नाही, तर त्यांना एक ओ-टी-पी येणार आहे. लक्षात ठेवायचं, त्यांना एक ओ-टी-पी येणार आहे आणि ओ-टी-पी आल्यानंतर ओ-टी-पी टाकायचा आणि पुढे काय करायचं आहे बघा. तर बघा मित्रांनो, ओ-टी-पी टाकल्याबरोबर तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसणार आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळे, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. ठीक आहे. या ठिकाणी नाही करायचं आणि या ठिकाणी पण नाही करायचं. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन आता तुम्हाला या ठिकाणी नाही, नाही निवडायचे आहे. अगोदर दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय निवडायचे होते. आता तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन नाही, नाही निवडायचे आहे. नाही, नाही निवडल्यानंतर यावर क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिसेल. सबमिट करायचं. तर तुम्हाला एक एस-एम-एस येऊन जाईल की तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी सक्सेसफुलीरित्या पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आता आपली ई-के-वाय-सी करायची आहे. हे दोन्ही ऑप्शन आता तुम्हाला या ठिकाणी नाही, नाही निवडायचे आहे. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही, नाही निवडायचे आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे नव्हतं. आता आपण पाहिलेलं या ठिकाणी ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची आहे तर. यावेळेस आता तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे नाही, नाही म्हणून निवडायचे आहे. अगोदर तुम्हाला होय, होय निवडायचे होते. पण आता या ठिकाणी नाही, नाही म्हणून निवडायचे. तेव्हा तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे सक्सेस होणार आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा हप्ता जो आहे हा पूर्ण चालू होणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.